नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। परभणीतला मुद्दा राज्यभरात पसरतोय। मुद्दा आहे संविधानाच्या अपमानाचा आणि त्यानिमित्तानं झालेल्या हिंसाचाराचा। घटना घडल्यानंतर आठवडाभर त्याचे राज्यभर विविध प्रकारे पडसाद उमटतायत। राज्य विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू होताच याबाबतची चर्चा सभागृहात सुद्धा झाली। असं का व्हावं आणि मुळात हिंसाचाराच्या निमित्तानं सुरू झालेली आंदोलनं ही राज्यभरात का पसरतायत याची चर्चा आजच्या विशेषमध्ये। सोमनाथ सूर्यवंशीच्या पार्थिवावर अखेर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले। सोमनाथचा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला। या मृत्यूमुळे परभणीचं प्रकरण अधिकच प्रकर्षानं चर्चेत आलं। सोमनाथ मूळचा लातूरचा, आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता। संविधानाच्या अपमानाच्या विरोधामध्ये तो रस्त्यावर उतरला आणि आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। पोलिसांच्या ताब्यात न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथचा मृत्यू झाला। त्याच्या पार्थिवावर सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले। तेव्हा वातावरण गंभीर बनलं होतं। परभणीत यावेळी कडकडीत बंदही पाळण्यात आला। सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह परभणीत आणला गेला तेव्हा हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। जो संविधानाचा मान सन्मान करतो, कायद्याचा अभ्यास करतो, तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे मारून टाकलेले आहे। आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती। पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात, तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाचं मारून टाकले माझ्या भावाला। आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणार आहे परभणीला, आणि तेच आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात। परभणी घटनेच्या निषेधार्थ मुंबईतही आंदोलन झालं। मुंबईत रमाबाई आंबेडकर नगर नावाची वस्ती आहे, तिथं कडकडीत बंद पाळण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ आंबेडकरी जनतेनं निषेध आंदोलन केलं। तर परभणीच्या घटनेबरोबर संदर्भामध्ये आणि या घटनेच्या विरोधामध्ये केवळ आणि केवळ मुंबईतच आंदोलन झालं असं नाही, तर राज्यभरामध्ये आंदोलनं झाली। मुंबईच्या व्यतिरिक्त बीड, बारामती, जळगाव, कल्याण डोंबिवली, संभाजीनगर, अकोला इथं प्रकर्षानं आंदोलन पाहायला मिळालं। या दरम्यान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक धक्कादायक दावा केला। प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं असं आहे की सोमनाथच्या शरीरावर अनेक जखमा आहेत आणि हेच त्याच्या मृत्यूचं प्राथमिक कारण आहे। आंबेडकर आपल्या समाज माध्यमातल्या पोस्टमध्ये म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदन अहवालामध्ये त्याच्या मृत्यूचं कारण नमूद करण्यात आलेलं आहे। सोमनाथच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। सोमनाथ सूर्यवंशी एक भीमसैनिक तथा वडार समाजातला वंचितचा कार्यकर्ता होता। परभणीतल्या एका महाविद्यालयातूनच त्यानं कायद्याचं शिक्षण घेतलं। त्यांच्या लढाईसाठी म्हणजे अर्थातच हक्कांसाठी वंचित लढाई लढणार आहे असं प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलंय। या दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी झाल्या प्रकाराच्या नंतर शांततेचं आवाहन केलेलं आहे। आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी शांततेने जायचं आहे आणि पुढची कारवाई सांगितल्याशिवाय
कुणीही करू नये अशी असणारी विनंती आहे. याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो. परभणीतल्या घटनेचे पडसाद राजकीय स्तरावरही तीव्रतेनं उमटलेले आहेत. नुकत्याच सत्तेत आलेल्या महायुती सरकारला या निमित्तानं मवियानं जाब विचारलाय. नवनिर्वाचित आत्ताचे मुख्यमंत्री म्हणून माझी अपेक्षा एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी जरी मी त्यांच्या विरोधात असले तरी काही विषयांमध्ये आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतलेच पाहिजेत आणि त्याच्यावर चर्चा होऊन महाराष्ट्राला उत्तर मिळालं पाहिजे की काय बीडला झालेलं आहे आणि काय परभणीला झालं आणि कस्टोडियल डेथ वर तर उत्तरच आली पाहिजे. सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल. सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज. मला माहिती आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे. लॉ थर्ड इयरच्या स्टुडंटला वाटलं की हे कायदाबाह्य चाललेलं आहे, हे इल्लीगल चाललेलं आहे, म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि त्याला PCR होतो. इतक्या बेदम पद्धतीने मारहाण केली जाते. आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतोय, तुम्ही पुन्हा आलात ते आम्हाला न्याय देण्यासाठी आलेला आहात ना, तर मग PI शरद मरे, PSI तुरनर, LCB PI गोरगाण या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ सस्पेंड ऑर्डर आम्हाला पाहिजेत. मवियाच्या भूमिकेनंतर राज्यभरामध्ये आंदोलन अधिक तीव्रतेनं पसरलं. भिवंडी, अमरावती, शहापूर, धुळे, पंढरपूर, धाराशिव इथं निषेध मोर्चे निघाले. त्याची दृश्य आपण पाहतो आहोत. ठिकठिकाणी निघालेल्या आंदोलनाची ही दृश्य आहेत. मवियानं भूमिका घेतल्याच्या नंतर आंदोलन राज्यभरामध्ये अधिक वेगानं पसरतंय असं एक प्राथमिक निरीक्षण नोंदवण्यात आलंय. परभणीमध्ये जे घडलं ते समर्थनीय नाही, मात्र त्याची प्रतिक्रिया राज्यभर उमटण्याची जी क्रिया समोर आली आहे त्याचा तपास आता पोलीस करतायत. परभणीमध्ये 10 डिसेंबरला घटना घडली आणि त्या घटनेतील व्यक्ती मनोरुग्ण होती हे तपासात समोर आलं. मनोरुग्ण व्यक्तीला प्रत्यक्षदर्शींनी पकडलं. पोलिसांनी तात्काळ संबंधिताला घटनास्थळावरून अटक केली. घटनेच्या विरोधामध्ये 11 डिसेंबरला बंद पुकारला गेला. बंद दरम्यान परभणीमध्ये दगडफेक आणि हिंसाचार झाला. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसी कारवाई झाली. स्थानिक प्रशासनाकडून जमावबंदी लागू करण्यात आली. हिंसाचार करणाऱ्यांवर धडक कारवाई झाली. परभणी पोलिसांकडून या निमित्तानं जवळपास 50 जणांना ताब्यात घेतलं गेलं. पोलीस जाणीवपूर्वक कारवाई करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तर हिंसा करताना जे दिसले आहेत त्यांच्यावरच कारवाई होतीये असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. सर्वप्रथम ज्या व्यक्तीने बघितलं तो ऑटो रिक्षा चालक होता राजू कांबळे नावाचा. तर त्याने जेव्हा एक बाईट त्याचा ऐकला, त्या बाईटमध्ये तो असं म्हणतोय की त्या व्यक्तीला मी विचारलं, त्या आरोपीला, की हे तू का करतोय. तर त्यावेळी तो आरोपी त्याला सांगतोय की मला आमदार खासदारांनी हे फोडायला सांगितलंय. तर त्यामुळे ह्या स्टेटमेंटची जरा चौकशी झाली पाहिजे, कारण की त्या ठिकाणचे आमदार खासदार हे उभाटा गटाचे आमदार आहेत. त्यानंतर संजय जाधव उभाटा गटाचे खासदार आहेत. त्यानंतर फौजिया खान या शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी मदत व्हायला पाहिजे. याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील, त्यात जे कोणी अधिकारी, पोलीस अधिकारी सुद्धा दोषी असतील, तर त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि कुठेही महाराष्ट्रामध्ये या घटनेचं उद्रेक होऊ नये आणि महाराष्ट्र अस्थिर होऊ नये, अशांत होऊ नये, आणखीन त्यातनं कुठेही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये, ही खरं तर सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे या घटनेचं राजकारण कुणीही करू नये, संवेदनशीलपणे या घटनेकडे बघावं. दरम्यान परभणीच्या घटनेवर सभागृहात चर्चेची महायुती सरकारची तयारी आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अध्यक्ष महाराज
सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल. सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज. मला माहिती आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज, आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे. या संदर्भात ऐकून घ्या या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा, आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत, मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही. संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे. विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.